नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलाय। अखेर राहुल आणि शर्वरीचं भांडं फुटणार आहे। चला तर मग पाहूया त्या प्रोमोमध्ये नक्की काय आहे। आता जानकी आणि ऐश्वर्याने ठरवलेलं असतं शरू आता गेली आहे देवदर्शनाला, तेवढ्या वेळातच आपल्याला तिच्या रूमची झडती घ्यावी लागणार, म्हणून त्या दोघीही जणी आता रूमची झडती घेत असतात। आपली हुशार ऐश्वर्या देखील आता सगळीकडे चेक करत असते आणि कपाटाच्या वरती पाहते तर काय, तिच्या हाती आता फोन लागतो। मग तो जो फोन दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून विक्रांतचा असतो। मग आता ती जानकीला आवाज देते आणि म्हणते, हा बघ जानकी, विक्रांत भाऊजींचा फोन आहे। मग आता जानकी सगळं काही चेक करत असते। कदाचित त्याला पासवर्ड नसतो वाटतं, कारण म्हणूनच ते लोक आतमध्ये जाऊन पाहतात तर विक्रांत भाऊजींनी नानांना मेसेज केला होता की शरू वाया गेली आहे, असा मेसेज केला होता आणि खूपच बिघडली आहे असं त्यांनी सांगितलं होतं। आता हे सगळं काही सत्य आपल्या ऐश्वर्या आणि जानकीकडे आलेलं असतं आणि ठोस पुरावा त्या दोघींनाही मिळालेला असतो। तेवढ्यातच आता शरू आणि राहुल दोघेही मस्त देवदर्शन करून घरी आलेले असतात आणि मग आता जानकी आणि ऐश्वर्या त्यांच्या समोर येतात। जानकी पहिला तर फोन लपवते, पण शर्वरी घाबरलेली असते। तर हा आहे तो जबरदस्त असा प्रोमो। तुम्हाला काय वाटतंय, जानकी शर्वरीला जाब विचारेल का? तुमचं मत काय ते कमेंट करून नक्कीच सांगा। पण हा आजच्या पुढील भागात सुद्धा हाच प्रोमो दाखवला आहे, तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।